हरिकृष्णा क्लिनिकच्या माध्यमातून सर्व रुग्णांना आणि वाचकांना सस्नेह नमस्कार. तुम्ही अगदी योग्य आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न विचारला आहे. अनेकदा रुग्णांना हातपाय खूप दुखतात, गळून गेल्यासारखे वाटते, कोणतीही हालचाल किंवा काम करण्याची इच्छा होत नाही. जेव्हा अशा रुग्णांची रक्ताची चाचणी केली जाते तेव्हा CRP रिॲक्टिव्ह प्रोटीन वाढलेले दिसते, पण त्यांना संधिवात, र्युमेटॉइड आर्थरायटिस किंवा आमवात नसतो. अशावेळी रुग्णांच्या मनात संभ्रम निर्माण होतो की जर संधिवात नाहीये तर मग शरीरात नक्की काय होतंय आणि CRP का वाढलंय. चला तर मग याबद्दल सविस्तर आणि सोप्या मराठीत माहिती जाणून घेऊया. 1. CRP रिॲक्टिव्ह प्रोटीन म्हणजे काय? CRP हे आपल्या यकृताद्वारे लिव्हर तयार होणारे एक प्रकारचे प्रोटीन प्रथिन आहे. जेव्हा शरीरात कुठेही सूज, इन्फ्लामेशन, संसर्ग, इन्फेक्शन किंवा इजा होते तेव्हा आपले यकृत रक्तामध्ये हे प्रोटीन वेगाने सोडते. सोप्या भाषेत सांगायचे तर CRP हे शरीरासाठी एका अलार्म, धोक्याची घंटासारखे काम करते. शरीरात आत कुठेतरी बिघाड झाला आहे हे दाखवणारा हा एक संकेतक इंडिकेटर आहे, पण तो बिघाड नेमका कुठे आणि का झाला आहे हे CRP वरून थेट समजत नाही. 2. संधिवात नसतानाही CRP का वाढते? प्रमुख कारणे. रुग्णाला संधिवात नसला तरी खालील कारणांमुळे शरीरात सूज निर्माण होऊन CRPची पातळी वाढू शकते आणि हातपाय दुखू शकतात. जुनाट किंवा सुप्त संसर्ग इन्फेक्शन्स. शरीरात कोणत्याही प्रकारचा जीवाणू, बॅक्टेरिया किंवा विषाणूंचा व्हायरस संसर्ग असल्यास. उदा. लघवीचा संसर्ग, UTI, दात किंवा हिरड्यांचे आजार किंवा छातीतील कफ. विटॅमिन आणि खनिजांची कमतरता. शरीरात विटॅमिन D3, विटॅमिन B12 किंवा हिमोग्लोबिन रक्त कमी असल्यास स्नायू प्रचंड दुखतात. शरीरावर ताण आल्यामुळे सूज वाढून CRP वाढू शकते. प्रचंड मानसिक ताण आणि अपुरी झोप, स्ट्रेस आणि इन्सॉम्निया. सततचा मानसिक ताण आणि झोप पूर्ण न होणे यांमुळे शरीरात स्ट्रेस हॉर्मोन्स वाढतात, ज्यामुळे शरीरात अंतर्गत सूज, क्रॉनिक इन्फ्लामेशन वाढते आणि अंगदुखी सुरू होते. लठ्ठपणा, ओबेसिटी. शरीरातील अतिरिक्त चरबीच्या पेशी देखील सतत सूज निर्माण करणारे घटक तयार करत असतात, ज्यामुळे CRP वाढू शकते. बैठे जीवनशैली आणि थकवा. व्यायाम न करणे आणि सतत थकवा जाणवणे यामुळे स्नायू कमकुवत होतात. इतर ऑटोइम्यून किंवा आतड्यांचे आजार. आतड्यांची सूज, IBD किंवा शरीराची रोगप्रतिकारक शक्ती स्वतःच्याच पेशींवर ताण आणत असल्यास. 3. CRP वाढल्यास शरीरात काय होते? लक्षणे. जेव्हा रक्तातील CRPची पातळी वाढते तेव्हा रुग्णाला खालील त्रास प्रामुख्याने जाणवतात. तीव्र अंगदुखी आणि स्नायूंचे दुखणे. हात, पाय, कंबर आणि पाठीचे स्नायू सतत दुखतात किंवा जड वाटतात. प्रचंड थकवा, फॅटिग. पुरेशी विश्रांती घेऊनही शरीरात ताकद वाटत नाही. काम करूच नये असे वाटते. उत्साह पूर्णपणे निघून जातो. अशक्तपणा आणि सुस्ती. दिवसभर शरीरात आळस आणि ग्लानी राहते. हळूवार ताप आल्यासारखे वाटणे. शरीराचे तापमान थोडे वाढल्यासारखे किंवा अंग गरम वाटू शकते. 4. हरिकृष्णा क्लिनिकचा सल्ला. काय करावे? जर तुमचे CRP वाढले असेल आणि हातपाय दुखत असतील तर घाबरून न जाता खालील गोष्टी कराव्यात. 1. मूळ कारणाचा शोध घेणे. केवळ CRP कमी करण्याचे औषध नसते. डॉक्टरांच्या सल्ल्याने शरीरात कुठे संसर्ग आहे का हे पाहण्यासाठी इतर चाचण्या, उदा. CBC, विटॅमिन D3, B12, थायरॉइड करून घ्याव्यात. 2. आहार सुधारणे. अँटी इन्फ्लॅमेटरी डाएट. आहारात हळद, आले, लसूण, हिरव्या पालेभाज्या आणि सुकामेवा यांचा समावेश करा. साखर, मैदा, तेलकट आणि जंक फूड पूर्णपणे बंद करा, कारण यांमुळे शरीरातील सूज वाढते. 3. भरपूर पाणी पिणे. शरीरातील विषारी घटक, टॉक्सिन्स बाहेर टाकण्यासाठी दिवसातून 3 ते 4 लिटर पाणी प्या. 4. व्यायाम आणि विश्रांती. रोज किमान 20 ते 30 मिनिटे हलका व्यायाम किंवा चालणे ठेवावे आणि 7 ते 8 तासांची शांत झोप घ्यावी. महत्त्वाची टीप. कोणतीही वेदनाशामक, पेनकिलर औषधे स्वतःच्या मनाने सतत घेऊ नका. डॉक्टरांकडे जाऊन योग्य तपासणी करून घ्या आणि मूळ आजारावर उपचार सुरू करा. योग्य उपचाराने शरीरातील सूज कमी होते, CRP नॉर्मल येते आणि थकवा व अंगदुखी पूर्णपणे बरी होते. स्वतःची काळजी घ्या, निरोगी रहा. हरिकृष्णा क्लिनिक.